तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर एकाएकी चर्चेत आलेलं दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सध्या राज्यभरात प्रसिद्ध झालेलं पाहायला मिळतंय। खरं तर देशभरात या रुग्णालयाची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना पाहायला मिळते आणि आता हळूहळूच या रुग्णालयाच्या संदर्भातले एक एक कारनामे खरं तर समोर येताना दिसतात। खरं तर हे रुग्णालय जेव्हा आपण पाहतो तेव्हा असं वाटतं की किती आलिशान, किती सुंदर असं हे रुग्णालय आहे, किती भव्य दिव्य इमारत आहे आणि किती आलिशान अशी ही सगळी प्रॉपर्टी उभी केलेली आहे। मात्र ही प्रॉपर्टी उभी करण्यासाठी ही जी जमीन आहे ती 6 एकरांची जमीन कशी मिळाली आणि त्या जमिनीचे जे मालक आहेत त्यांच्या खरं तर आत्ताच्या भावना या सगळ्याच प्रकरणानंतर नेमक्या काय आहेत हे सगळं जाणून घेणार आहे। मी खरं तर बोलतेय खिलारे कुटुंबियांबद्दल। आपण जर पाहिलं तर डेक्कन आणि एरंडवणे हा सगळा जर भाग पाहिला, कर्वेनगर कोथरूडचा मोठ्या प्रमाणातला भाग जो आहे, या भागातले खिलारे कुटुंबीय हे खरं तर वतनदार होते एकेकाळचे, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात जमीन होती आणि हीच जमीन पुढे धर्मादाय आयुक्तालयाच्या अंडर असलेल्या एका रुग्णालयासाठी देण्यात आली आणि खरं तर ही रुग्णालयासाठी जमीन कशी दिली, कुणाच्या शब्दावरती दिली आणि त्यानंतर आता नेमकं या रुग्णालयात काय चालू आहे त्याच्याविषयी कुटुंबियांना काय वाटतंय हे सगळंच बोलणार आहोत। माझ्याबरोबर खिलारे कुटुंबीय आहेत, भाऊसाहेब खिलारेंचे वंशज आहेत, त्यामुळे थेट आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। पहिल्यांदा मी सरांकडे जाते। सर, तुमचं नाव सांगा आणि एकंदरीत तुम्ही लिहिलेली एक पोस्ट सध्या खूप जास्त चर्चेत आहे। एकंदरीत ही जागा मिळण्याबाबतची जी तुमची पोस्ट होती ती फक्त थोडक्यात आम्हाला तुमच्या शब्दात। मी चित्रसेन दिवाकर खिलारे, भाऊसाहेबांचा मुलगा। 1989 साली आमचे एक स्नेही आहेत बाळासाहेब फुले, आमच्या वडिलांचे स्नेही बाळासाहेब फुले आणि मंगेशकर कुटुंबियांचे स्नेही, एक कॉमन फ्रेंड आमचे होते बाळासाहेब फुले। आणि बाळासाहेब फुल्यांना लता दिदींनी एकदा विचारलं की बाबा पुणे शहरामध्ये आपल्याला दीनानाथ त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ एक रुग्णालय उभं करायचंय, तर आपल्याला कुठे इथे जमीन उपलब्ध होईल का? त्यानंतर आमच्या कुटुंबियांशी सगळी माहिती फुल्यांना असल्यामुळे किंवा आमच्या जमिनी या भागात असल्यामुळे फुल्यांनी लता दिदींना सुचवलं की खिलारे साहेब माझे चांगले मित्र आहेत आणि एका चांगल्या कॉस्टसाठी ते नक्कीच जमीन आपल्याला उपलब्ध करून देतील, मी त्यांच्याकडे तशी विचारणा करतो। बाळासाहेब फुल्यांनी भाऊसाहेबांना, आमच्या वडिलांना तशी विचारणा केली की भाऊसाहेब आपल्या लता दिदींची इच्छा आहे की आपल्या भागात एक चांगलं हॉस्पिटल त्यांना उभारायचंय, तर तुम्हाला काय वाटतंय? भाऊसाहेबांनी प्रथमदर्शनी सांगितलं की बाबा हरकत नाहीये, पण मला पहिल्यांदा आमच्या कुटुंबियांशी चर्चा करून द्या। भाऊसाहेबांनी कुटुंबियांशी चर्चा केली। आमचे काका अमृतराव जयसिंगराव खिलारे असतील किंवा दुसरे काका कैलासवासी काशीश्वर जयसिंगराव खिलारे असतील त्यांच्याही चर्चा झाली। आमचे आजोबा जयसिंगराव खिलारे पाटील असतील त्यांच्याही चर्चा झाल्यानंतर भाऊसाहेबांनी एक निर्णय घेतला की आपल्या भागात एक चांगलं हॉस्पिटल इथे इमारत उभी राहील। आणि त्यामागचा मेन हेतू असा होता की पूर्वीची जेवढी हॉस्पिटल्स होती, म्हणजे अंदाजे त्या काळातली, म्हणजे 80च्या दशकातली असेल, 90च्या दशकात आपल्या भागामध्ये, एरंडवणे भागामध्ये किंवा पश्चिम भागामध्ये कुठल्या प्रकारचं रुग्णालय मोठं असं नव्हतं। सगळी जी काही रुग्णालय होती, सरकारी रुग्णालय म्हटलं तर ससून हॉस्पिटल हे स्टेशनच्या भागात होतं, त्यानंतर जहांगीर असेल, रुबी हॉस्पिटल असेल, हे सगळी पूर्व भागात होती। आपल्या भागात रुग्णांसाठी एक चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी कुठल्या प्रकारचं रुग्णालय नव्हतं, म्हणून एक चांगला उदत्त हेतूने भाऊसाहेबांनी होकार दिला। त्या दरम्यान लता दिदींनी पवार साहेबांशी संपर्क साधला, कारण पवार साहेबांची आणि भाऊसाहेबांचे चांगले घनिष्ठ संबंध असल्यामुळे पवार साहेबांना आग्रह झाला आणि पवार साहेबांनी इनिशिएटिव्ह घेतला। भाऊसाहेबांची चर्चा केली आणि भाऊसाहेबांना सांगितलं की असं हॉस्पिटल होतं, तर आपल्याला काही हरकत आहे का? भाऊसाहेबांनी होकार दिला, कारण एक चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा नागरिकांना ते उपलब्ध होतील। भाऊसाहेबांनी पवार साहेबांना होकार दिल्यानंतर पवार साहेबांनी इनिशिएटिव्ह घेतला आणि बाकीच्या टेक्निकॅलिटी ज्या होत्या त्या टेक्निकॅलिटी पूर्ण केल्या आणि अर्बन लँड सिलिंग कायद्याअंतर्गत त्या जागेचं हस्तांतरण आपण 1989 साली सरकारकडे केलं आणि मग राज्य सरकारने ती जागा, पवार साहेबांच्या इनिशिएटिव्हने ती राज्य सरकारने ती जागा दीनानाथ म्हणजे लता मंगेशकर फाउंडेशनला ती जागा दिली आणि त्याच्यानंतर लता मंगेशकर फाउंडेशनने ती जागा माझ्या अंदाजे आता जे ट्रस्ट चालवते म्हणजे ते आपलं ज्ञानपूर्ण ट्रस्ट, त्यांना ती जागा एक हॉस्पिटलची एक हे चालवायला ती जागा ज्ञानपूर्ण ट्रस्टकडे ती दिली, असं तो इतिहास आहे। नक्कीच सर, तुम्ही इतिहास सांगितलात, मात्र त्या सगळ्याच दरम्यानच्या काळामध्ये सेलिंग कायदा एक आला होता आणि त्याच्या खाली ही जमीन जाऊ शकते वगैरे असं एक पवार साहेबांनी खरं तर सांगितलं होतं। हा कायदा नेमका काय होता आणि त्यात जर जमीन गेली असती तर काय झालं असतं? अंदाजे कायदा असा आहे की तेव्हा सेलिंग कायदा अशासाठी करता आला की एका व्यक्तीच्या नावावर एक्सेस जमीन नसावी, एक्सेस जमीन नसावी आणि मग ती सरकार ती स्वतःकडे जमा करून घेतं आणि मग ती वेगळ्या कारणासाठी ती यूज करतं। पूर्वी एक सेलिंगचा एक कायदा होता आणि एक आपल्या इथे रिझर्वेशनचा एक कायदा असतो, म्हणजे आता आपण झालं की आता पुणे शहरामध्ये मला वाटतं पुणे शहराला लगतची 22-23 गावं त्यामध्ये इन्क्लूड झाली आहेत। ती गावं जेव्हा इन्क्लूड होतात
तेव्हा एक डीपी होतो, डेव्हलपमेंट प्लॅन, आणि त्याच्यामध्ये तिथल्या सुविधा द्याव्या लागतात नागरिकांना, म्हणजे हॉस्पिटल्स असतील, गार्डन्स असतील, फायर ब्रिगेड असेल. पण ह्या सुविधा देण्याकरता जमिनीची उपलब्धता कुठं येणार, तिथं आकाशात येणार नाहीये. मग स्थानिक जे काय शेतकरी असतील किंवा ज्यांच्या जमिनीत त्या अधिग्रहण केल्या जातात, मग हे अधिग्रहण केल्यानंतर मग तिथे ज्या ज्या संस्था आहेत, समजा आता उदाहरणार्थ आता इथे आपली जमीन अधिग्रहण केली आणि मग ती दिली लता मंगेशकर फाउंडेशनला, तर तो कायदा असा आहे की बाबा जागा अधिग्रहण करायची सरकारने, आणि मग ती ज्यांना जे काय त्यांच्याकडे अप्रोच होतील, एखाद्या हॉस्पिटलसाठी असेल किंवा सरकारसाठी उपयोगासाठी असेल, गार्डनसाठी असेल, तिथे ते गार्डन किंवा हॉस्पिटल तसं करतात. नक्कीच. म्हणजे ही जमीन जी आहे ती सेलिंग ऍक्ट मध्ये खरं तर जाऊ नये आणि एका चांगल्या कॉजसाठी थेटपणे आपल्याच कडून जावी, म्हणून मग ती शेवटी लता मंगेशकर फाउंडेशनला ती जागा देण्यात आली आणि त्याच्यानंतर या 6 एकरांवरती आलिशान असं हे रुग्णालय खरं तर उभं राहिलं. आता आपण पाहिलं तर रुग्णालयाच्या 2 इमारती आहेत आणि दोन्ही प्रचंड सुसज्ज अशा आहेत. उपचारही खूप जास्त हाय क्वालिटीचे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेले सगळे उपचार तिथे मिळतात. मात्र जेव्हा भाऊसाहेब खिलारे यांनी ही जागा दिली त्याच्यानंतरची जी काही एक ट्रॅजिक सिच्युएशन याच खिलारे कुटुंबियांबरोबर आणि खरं तर भाऊसाहेबांबरोबरच घडलेली होती, तो नेमका प्रसंग काय होता आणि तेव्हा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने या कुटुंबियांना कशी वागणूक दिली होती? नाही, भाऊसाहेबांचं अंदाजे 2010 साली ऑपरेशन झालं, बायपास सर्जरी झाली दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, आणि चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट झाली. म्हणजे आपण उगीच काहीतरी एखाद्या हॉस्पिटलवरती आपण आरोप करण्यात अर्थ नाही. जे तथ्य ते आपण सांगणं गरजेचं आहे. दीनानाथ हॉस्पिटलमध्ये चांगल्या प्रकारचे उपचार झाले. तिथे सर्जन होते डॉक्टर रणजित जगताप, त्यांनी ऑपरेशन केलं. ऑपरेशन झाल्यानंतर ऑपरेशन सक्सेसफुल झालं आणि भाऊसाहेबांची ट्रीटमेंट तिथे झाल्यानंतर फक्त एक अनुभव तुम्हाला मी सांगतो. ऑपरेशन सक्सेसफुल झाल्यानंतर आमची डिस्चार्जची जेव्हा वेळ होती, डिस्चार्जच्या वेळेमध्ये डॉक्टर रणजित जगताप ज्यांनी सर्जरी केली होती ते तिथे आले आणि त्यांनी भाऊसाहेबांच्या पायावर डोकं ठेवलं. तर आम्हाला माहित नव्हतं, आम्हाला एकदम शॉक की व्हॉट इज दिस हॅपनिंग, हे एकदम काय चाललंय म्हणून. आणि मग ते उभे राहिले, त्यांच्या डोळ्यात पाणी होऊन त्यांनी सांगितलं की भाऊसाहेब मी आज कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आलोय आणि मला माहित नव्हतं की तुम्ही या जागेचे मालक आहात आणि तुम्ही ही जागा हॉस्पिटलसाठी दिलेली आहे. मला आज ते कळल्यानंतर मला थोडं राहवलं नाही आणि मी तुम्हाला भेटायला आलो आणि कृतज्ञता व्यक्त करून ते गेले. म्हणजे तो सुखद अनुभव आमच्यासाठी होता. आणि एक तिथं हॉस्पिटलचं आपण 3.5 लाख रुपये जे बिल होतं ते आपण भरलं आणि आपण तिथून डिस्चार्ज घेतला. या सगळ्यानंतर एक प्रसंग मी तुम्हाला जो दुःखद होता, सर्वात आम्हाला वाईट याच्याकरता वाटलं, एक 8 सप्टेंबर 2017 साली भाऊसाहेबांना अचानक त्रास सुरू झाला. या इथेच आम्ही होतो, हे शब्द घर होता. या निवासस्थानावर त्यांना त्रास झाल्यामुळे आम्ही अँब्युलन्स कॉल केली. अँब्युलन्स आल्यानंतर भाऊसाहेबांना घेऊन आम्ही दीनानाथ हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथे जे काही डॉक्टर उपस्थित होती त्यांनी त्यांना चेक केल्यानंतर त्यांनी डिक्लेअर केलं की भाऊसाहेब इज नो मोर, ते गेलेत म्हणून आम्हाला सांगितल्यानंतर वी वर शॉक. म्हणजे आम्हाला अपेक्षा नव्हती की ते भाऊसाहेब गेले असतील म्हणून. पण हे झाल्यानंतर आज घरी काय सांगायचं ह्या शॉकमध्ये आम्ही होतो. कारण घरी आमच्या 75 वर्षाची माझी आई तिथे होती, आमच्या बहिणी तिथे होत्या आणि मध्ये सांगायचं कसं काय. तर त्याच्याकरता आम्ही असा निर्णय घेतला की आपण भाऊसाहेबांची बॉडी तात्पुरती आपण रात्री आपण हॉस्पिटलला ठेवू मॉर्चरीमध्ये आणि सकाळी आल्यानंतर आपण घरी डिक्लेअर करू, जेणेकरून हा शॉक एकदम बसणार नाही. पण तिथे आम्ही तिथं हॉस्पिटलला विनंती केल्यानंतर हॉस्पिटलमध्ये सांगण्यात आलं की मॉर्चरीमध्ये जागा नाहीये. आणि हे ऐकल्यानंतर तिथे ज्यांना कोणाला तिथे समजलं होतं की बाबा भाऊसाहेब गेलेत, तिथे गर्दी जमायला सुरुवात झाली. आणि तिथले एक स्थानिक नागरिक होते प्रदीपजी टोमरे, त्यांनी ताबडतोब तिथून हॉस्पिटलमधले मला वाटतं आताचे माझे चांगले मित्र आहेत सचिनजी व्यवहारे, अत्यंत सद्गृहस्थ आहेत, त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला माहिती आहे की भाऊसाहेबांचं निधन झालंय म्हणून. ही वॉज शॉक. ते म्हणले अरे कसं काय, ते म्हणले तुमच्या हॉस्पिटलला तर आणलं होतं पण ऑलरेडी त्यांचं निधन झालेलं आहे. फक्त एकच विनंती होती की बाबा हॉस्पिटलमध्ये आम्ही विनंती केली की मॉर्चरीमध्ये भाऊसाहेबांना रात्रभर ठेवायचं, बॉडी त्यांची शवागारामध्ये ठेवायची. तर आता इथं सांगण्यात येते की जागा शिल्लक नाहीये. मग ते शॉक आहेत. त्यांनी हॉस्पिटलला फोन केला, ते म्हणजे ताबडतोब व्यवस्था आलो होतो. मग धावपळ सुरू झाली आणि मग हॉस्पिटलला प्रशासनाने त्यांनी खाली सांगितलं की बाबा तुम्ही ताबडतोब जागा अवेलेबल करून द्या. आणि मग तिथं जागा अवेलेबल झाली. आता मला हे कळत नाही, 10 मिनिटापूर्वी आम्हाला सांगण्यात आलं होतं की मॉर्चरीमध्ये जागा नाही आणि 10 मिनिटात जर वरनं फोन आल्यानंतर प्रेशर आल्यानंतर ते सांगतात की जागा आहे म्हणून. तर मला सांगा ना, जर भाऊसाहेब गेल्याने ज्यांनी जागा दिली आहे त्यांची बॉडी ठेवायला जर आपल्या हॉस्पिटलमध्ये जागा उपलब्ध नसेल, म्हणजे असतानाही आम्हाला वाईट याच्याकरता वाचतंय की असतानाही नाही म्हणून सांगितलंय. नसती तर ठीक आहे की आम्ही दुसऱ्या कुठेतरी हॉस्पिटलमध्ये नेलं असतं. तर मला सांगा ना, मग सर्वसामान्यांची व्यथा काय आपण सांगायची. मग परवा जे घडलंय मग ते असंच घडलं का? म्हणजे पैसे असणाऱ्यालाच किंमत आहे का आणि पैसे नसणाऱ्याला तुम्ही ऍडमिटच करून घेणार नाही का? तर आता मला सांगा ना की एक प्रश्नचिन्ह उभं राहतं ना की आपण एखादं हॉस्पिटल उभं करतो, ते कशाकरता उभं करतो? तो रुग्णाला सेवा देण्याकरता उभं करतो ना. मगाशी केळकर साहेबांनी, डॉक्टर केळकरांनी सांगितलं की बाबा खाली फ्रंट डेस्कला काय चालतं किंवा तो कुठल्या मनस्थितीत असतो हे आम्हाला माहित नाहीये. तर माझं मत आहे की कुठेतरी एक तुम्ही तिथं त्यांना हे करा ना, ट्रेनिंग द्या ना.
किंवा फ्रंट डेस्कला आपण असतो, जसं आमच्या ताईने मगाशी सांगितलं की कुठल्या कुठल्या तिथं सुविधा उपलब्ध आहेत, कुठल्या कुठल्या स्कीम्स उपलब्ध आहेत, ते सांगणार ते तिथं डेस्कवरच्या माणसांना सांगा, तुम्ही ट्रेन करा. बरोबर. हा सगळाच विषय खरं तर याच विषयाकडे आता आपण येतोय, तो म्हणजे तनिषा भिसे यांच्या बरोबर जे काही घडलं. खरं तर जेव्हा ही जागा देण्यात आली होती त्यावेळी सुद्धा या जागेवरती जे रुग्णालय उभं राहील, या रुग्णालयामध्ये रुग्णांना 30% जास्त सवलत खरं तर मिळायला हवी, अशा पद्धतीचं सुद्धा एक प्रयोजन होतं भाऊसाहेब खिलारे यांच्या मनामध्ये. आणि त्याच्यानंतर खरं तर काही वर्ष कदाचित हे झालं सुद्धा असेल, मात्र कालांतराने सगळ्याच गोष्टी बदलत गेल्या, काळ बदलत गेल्या, महागाई वाढत गेली आणि त्या दृष्टिकोनातून सगळेच उपचार सुद्धा अर्थातच महाग होत गेले. तनिषा भिसे यांच्याबरोबर जे काही घडलं, महिला म्हणून तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता आता? मी डॉक्टर नयना सोनावणे, भाऊसाहेब खिलारे म्हणजे माझी महापौर दिजा खिलारे यांची मी मुलगी. मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे आणि मी आयसीयू केसेस जास्त बघते प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जाऊन. तर मला असं वाटतं की कोणतंही हॉस्पिटल असेल, जे धर्मादाय असेल किंवा कोणतंही असेल नसेल, तरी तिथे उपचाराशिवाय कोणाचा मृत्यू व्हायला नाही पाहिजे. की जी व्यक्ती आपल्या हॉस्पिटलच्या आवारामध्ये आहे ती किती तास तिथे आहे ते आता सगळा शोध लावलेलाच आहे सीसीटीव्हीने. तर इतके तास जेव्हा एखादी व्यक्ती आहे आणि तिचा तिथे मृत्यू होतो आणि मृत्यू होईपर्यंत एकही डॉक्टर तिथे येत नाही आणि फक्त तिला 10 लाखाची रक्कम सांगितली जाते की तुम्ही 10 लाख भरा, जेव्हा की त्यांच्याकडे 3 लाख भरायला ते तयार आहेत. तर असं कुठेच होऊ नये, कोणत्याच हॉस्पिटलमध्ये होऊ नये. आणि हा जो मृत्यू झाला हा कसा झाला हे खूप खेदजनक आहे आणि तो खेद आम्ही व्यक्त करतो. खिलारे कुटुंब, आम्हाला अति दुःख झालं या गोष्टीचं की अरे ही जागा जी आहे जिथे आमची शेती होती आणि मी धर्मादाय म्हणून आम्ही ही जागा इथे दिलेली आहे, अशा जागेमध्ये ही अशी घटना घडते. आणि ही आत्ताची घटना नाही, वेळोवेळी ह्या घटना, वेगवेगळ्या घटना आम्ही ऐकलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की प्रत्येक हॉस्पिटलवर अशा काही बॉडी असाव्यात आणि त्यांची देखरेख असावी की आपल्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा कोणताही पेशंट ऍडमिट होतो तेव्हा त्याचा मृत्यू कसा होतो, कशामुळे होतो, प्रत्येक वेळेस तो नॅचरल आजारामुळेच होतो का, तर ट्रीटमेंट दरम्यान होतो किंवा ट्रीटमेंट शिवाय होतो, हे पण बघायला पाहिजे. आणि हा मृत्यू तर फारच वाईट घटना आहे. कारण एक महिला आहे जी प्रेग्नंट आहे आणि ती तुमच्या इथे येतेय आणि सगळे रिक्वेस्ट करतायत की तिला तुम्ही तपासा आणि एकही डॉक्टर पुढे येत नाहीये तपासायला. तर असं नाही व्हायला पाहिजे इथे. जर का इथे उपचार दरम्यान जर का काही झालं असतं तर आपण समजू शकलो असतो, एवढं वादळ उठलं नसतं की तिला हात लावलाय, तपासलाय आणि खरंच ती सिरियस आहे, त्याची कारणं काही वेगवेगळी आपण बघू शकलो असतो. पण उपचाराशिवाय झालंय आणि उपचाराशिवाय का झालंय याचं कारणही वेगळं आहे, ते कारण चुकीचं आहे असं मला वाटतं. या सगळ्या रुग्णालयामध्ये जसं तुम्ही सांगितलं की बऱ्याच अशा घटना या आधी सुद्धा घडलेल्या आहेत. काहींची चर्चा होते, काहींची चर्चा होत नाही. पण अनेकदा याच रुग्णालयाकडून, म्हणजे जे रुग्णालय अनेक रुग्णांचा आधार बनेल असं वाटत होतं, याच रुग्णालयाच्या स्टाफकडून अनेकदा असं सांगितलं जातं की बिल भरण्याची तुमची ऐपत नसेल तर तुम्ही ससूनला जा, तुम्ही सरकारी रुग्णालयात जा, अशा पद्धतीची उत्तरं दिली जातात. हो, हे मी ऐकलंय. ऍक्च्युली काय झालं की माझी पोस्ट जेव्हा व्हायरल झाली सगळीकडे तेव्हा कालपासून म्हणजे 2 दिवसामध्ये मला प्रत्येक मिनिटाला एक कॉल येतोय आणि त्या कॉलमध्ये मॅक्झिमम कॉल असे आहेत की जे पेशंटचे आहेत, जे पेशंट सगळ्यांसमोर बोलायला घाबरतात किंवा आमचं नाव सांगू नका, पण आम्हाला असे अनुभव आलेले आहेत, वेगवेगळे अक्षरशः वेगवेगळे अनुभव आलेले आहेत. आणि तिथे हे अनुभव सुद्धा आलेले आहेत की आम्हाला काही आपल्या आसपासचेच पेशंट्स आहेत की आम्ही जेव्हा ऍडमिट करायला गेलो बायकोला तेव्हा त्यांनी आम्हाला असं विचारलं की तुम्ही एवढे पैसे, म्हणजे रोजचं व्हेंटिलेटर लागणार आहे तर तुम्ही एवढे पैसे खर्च करू शकत असाल का, तरच ऍडमिट व्हा, नाहीतर तुम्ही बाहेरच्या रुग्णालयामध्ये जा. मी म्हणते जेव्हा ऐपत नाही हा शब्द जेव्हा रुग्णाकडून येतो तेव्हा त्याला हे सांगितलंच गेलं पाहिजे ना की हे धर्मादाय हॉस्पिटल आहे आणि तिथे ऐपत नसलेल्या लोकांना तुम्ही सवलतीच्या दरामध्ये तुम्ही तिथे देणार आहात. तर मग तुम्ही हा विचारताच कसा प्रश्न, मला हेच कळत नाहीये की रुग्णालय हे विचारतं कसं काय. तर मला तर असं वाटतं की आता असं व्हायला पाहिजे की प्रत्येक क्लिकवर, म्हणजे एक क्लिक केलं की तुम्हाला सगळी धर्मादाय हॉस्पिटल समोर यायला पाहिजेत आणि तिथं मिळणाऱ्या सगळ्या सवलती प्रत्येक पेशंटला, कुठल्याही माणसाला अगदी कानाकोपऱ्यात कळायला पाहिजेत की प्रत्येक महाराष्ट्रामध्ये पाहिजे असेल तर महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये जिथे कुठे धर्मादाय हॉस्पिटल असतील म्हणजे अशा गोष्टी घडणार नाहीत. आणि पेशंट स्वतःहून हॉस्पिटलला जाब विचारेल की हे तुमचं धर्मादाय आहे आणि तिथे तुम्ही ह्या सवलती लिहिलेल्या आहेत आणि असं असताना तुम्ही आम्हाला पैशांबाबत कसं काय विचारता, हे असं व्हायला पाहिजे. पण हे होत नाहीये आता.
नक्कीच सरांकडे मी पुन्हा एकदा येते. सर, जेव्हा हा सगळाच मुद्दा आज चर्चेत आला आणि त्याच्यानंतर आज धनंजय केळकर यांनी एक पत्रकार परिषद सुद्धा घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा बोलताना आणि इव्हन जेव्हा त्यांनी एक परिपत्रक काल सुद्धा काढलं, त्यामध्ये सुद्धा त्यांचं असं म्हणणं होतं की लता दिदींच्या नावाने जे रुग्णालय आहे त्या रुग्णालयाची खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्या प्रकरणामुळे बदनामी होतीये. असंवेदनशीलता कुठेतरी रुग्णालयाच्या बाबतीत आहे की ज्या रुग्णालयाने आतापर्यंत रुग्णांची इतकी सेवा केली त्याची कुठेतरी बदनामी होते असं ते म्हणतात. मात्र जे काही घडलंय ही गोष्ट सुद्धा ते ऍक्सेप्ट करायला तयार नाहीयेत की हे आमच्या चुकीमुळे घडलेलं आहे किंवा हा रुग्णालयाचा दोष आहे. केवळ लता दिदींचं आणि दीनानाथ मंगेशकरांचं नाव खराब होत आहे याचं दुःख त्यांना जास्त आहे, ना की एक पेशंट दगावलंच. आता कालपासून आम्हालाही फोन येत आहेत की तुम्ही चुकीची गोष्ट केली आहे. खिलारे कुटुंबियांची बदनामी होतीये ना. हो ना. लोक आम्हालाही विचारतायत, वी आर ऑल्सो आन्सरेबल की वाय डिड यू गिव्ह द प्लेस टू दिस पीपल. तुम्ही जागा कशाला दिली? याच्या पुढे कुठलाही शेतकरी जमीनदार जमीन द्यायला धजावेल का एखाद्या चांगल्या कॉजसाठी? मग ती कुठल्याही हॉस्पिटलसाठी असेल, कुठल्या गार्डनसाठी असेल किंवा कुठल्याही गोष्टीसाठी जागा देतील का? मला सांगा ना, आशेचा अनुभव सर्वसामान्य नागरिकांना येत असतील तर मला सांगा पुढील काळामध्ये कोण चांगली, मला सांगा ना, चांगलं का वागेल मला सांगा ना. आणि बदनामी मला सांगा ना, ताई तनिष्का ताई जी होती तिचा जीव या बदनामीपेक्षा तुम्ही म्हणजे त्याला तुम्ही काय कसं कंपॅरिझन करू शकता मला सांगा ना. तिचा जीव आपण परत आणू शकणार आहात का? म्हणजे आपण बदनामीला घाबरतोय पण एखादा जीव गेला त्याच्याबाबत आपण कुठली जबाबदारी घ्यायला तयार नाही. आणि आम्ही हे म्हणत नाहीये की बाबा फक्त दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा त्या दोष आहे किंवा ज्ञानभूमी ट्रस्टचा दोष आहे. आम्ही दोष देत नाही. त्यांनी जी काय चांगली कामं केली त्याबद्दल त्यांचं कौतुकच आहे. आतापर्यंत चांगल्या गोष्टी घडल्यात. आता आमच्या वडिलांना ट्रीटमेंट दिली त्याबद्दल त्यांचं कौतुकच आहे. पण जी आपली चूक आहे ती आपण चूक मान्य करायला पाहिजे. म्हणजे मी तर आमच्या खिलारे कुटुंबियांतर्फे मी तर म्हणतोय दीनानाथ तर्फे आम्ही सर्वसामान्य नागरिकांतर्फे किंवा राज्य सरकारतर्फे मी माफी मागतो त्या कुटुंबाची की आमच्याकडनं ही चूक घडली. कारण जर असंवेदनशीलता ही अशीच राहणार असेल तर याच्या पुढील काळामध्ये कुठल्या आशेने रुग्ण एखादा कुठल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये मला सांगा ना. आणि जसं मगाशी तुम्ही म्हणलात की मग तिथं सांगतायत, बऱ्याच वेळा मी आज चेक करत होतो की जर तुम्हाला परवडत नसेल किंवा जर तुम्हाला जर पटत नसेल या हॉस्पिटलमध्ये येणं तर तुम्ही ससून रुग्णालयात जा. मी राज्य सरकारला किंवा माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, एवढी सरकारी रुग्णालय तुम्ही आता सक्षम करा की इथं जाण्याची गरज भासू नये. कारण जर असे जर लोक म्हणत असतील की मग तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ससून रुग्णालयात जा. ससून रुग्णालयाने आजपर्यंत चांगली सुविधा दिलेली आहे. आजपर्यंत ससून रुग्णालय एकमेव रुग्णालय होतं पूर्वीपासून जे रुग्णांना सेवा देत होतं. ते काय कुठलं फालतू रुग्णालय नाहीये. माझं मत एवढंच आहे की यातून आपण काही धडा घेणार आहोत का नाही. आणि याच्या पुढे परत एखादी तनिष्का ताईचा जीव जाणार आहे का? हे सरळ साधं गोष्ट आहे. आपलं हॉस्पिटल आहे, तिथे येणाऱ्या रुग्णाला आपण चांगली सुविधा देणं ही आपलं कर्तव्य आहे. आणि आपण जर ते कर्तव्य पार पाडत नसू किंवा आपण पैशासाठी त्यांची अडवणूक करणार असू तर ही चूक नाहीये का? आणि यात बदनामी आणि याचा प्रश्न नाही, याच्यामध्ये सुधारण्याचा प्रश्न आहे. आपण माझं मत आहे आपण सगळ्यांनीच, आम्ही असो, दीनानाथ मंगेशकर ट्रस्ट असो किंवा केळकर सर असेल, मी आता त्यांच्याशी बोलणार 1-2 दिवसात मी त्यांना भेटणार आहे किंवा आमचे मित्र आहेत सचिन व्यवहार त्यांना भेटणार आहे. आणि आपण कुठेतरी याच्यामध्ये सुधारणा सिस्टीममध्ये करणार आहोत का नाही ते आपण बघणार आहोत. मी आता आय विल थँक टू धनंजय केळकर सर की त्यांनी आता एक चांगला इनिशिएटिव्ह घेतलाय आणि त्यांनी बऱ्यापैकी सुधारणा केल्या. त्यांनी म्हणजे आज मला वाटतं सांगितलं त्यांच्या लाईव्हमध्ये की बाबा आता आम्ही त्यातलं डिपॉझिट घेणार नाही आहोत किंवा आम्ही फ्रंट डेस्कला जे आहेत त्यांचं आम्ही ट्रेनिंग घेणार आहोत वगैरे. आय थँक टू हिम की आता कुठेतरी काहीतरी सुधारणा 100% होतील. पण हे नुसतं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नाहीये तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये असतील किंवा धर्मादाय हॉस्पिटल या सगळ्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे. कारण येणारा स्वखुशीने तिथे येत नाही, लक्षात ठेवा. माणूस आजारी अचानक त्याला आनंद आहे म्हणून आजारी पडतो का? तो आजारी पडल्यानंतर कुठेतरी त्या डॉक्टर हा देव असतो, लक्षात ठेवा. डॉक्टर त्यांच्याकरता देव असतो. बघा, मी डॉक्टर नाहीये, मला त्यातलं काही कळत नाही, त्यामुळे मी गेलो तर मी डॉक्टरला विचारणार ना की डॉक्टर साहेब मी बरा होईल ना. मला सांगा ना, भाऊसाहेबांना त्रास झाल्यानंतर आम्ही समोर आमच्या घराच्या समोर सह्याद्री हॉस्पिटल असताना आम्ही दीनानाथला का गेलो? तर माझा विश्वास दीनानाथवरती होता की दीनानाथमध्ये गेल्यावर त्यांना चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट मिळेल. बरोबर आहे, या विश्वासाने आम्ही तिथे गेलो ना. तर कुठेतरी माझं मत आहे की धनंजय केळकर सर आहे त्यांनी कुठेतरी विचार केला पाहिजे. दीनानाथ ट्रस्टने हा विचार केला पाहिजे, म्हणजे आमचे मला वाटतं ज्ञानभूमी ट्रस्टने विचार केला पाहिजे की बाबा भले ते फ्रंट डेस्कवरचा आमचा कर्मचारी असो किंवा एखाद्या डॉक्टरच्या चुकीमुळे असो, याच्यामुळे आपल्या हॉस्पिटलची असेल, दीनानाथ ट्रस्टची असेल आणि या सगळ्याची बदनामी होतीये. मग यासाठी आपण काय केलं पाहिजे तर याच्या मागे आपण याच्या पुढे आपण सुधारणं गरजेचं आहे. आणि सिस्टीममधली सुधारणा हेच याच्यासाठी एक वेळ उत्तर आहे.
जेव्हा लता दिदींच्या आग्रहाखातर खरं तर त्यांची इच्छा होती म्हणून या रुग्णालयासाठी जागा देण्यात आली आणि त्याच्यानंतर रुग्णालय उभं सुद्धा राहिलं. मात्र आता या रुग्णालयावरची जर सगळीच बॉडी आपण पाहिली तर मंगेशकर कुटुंबीय कुठे इकडे दिसत नाहीत आणि बाकीच्या कुटुंबियांच्या हातामध्ये, बाकीच्या व्यक्तींच्या हातामध्ये खरं तर ही सगळीच बॉडी गेल्यामुळे किंवा सगळंच प्रशासन गेल्यामुळे कुठेतरी या गोष्टी घडतायत असं वाटतं का? नाही, याबद्दल आता तिथे जाऊन आता तुम्हीच लोकांनी तिथे चर्चा करावी लागेल, कारण खिलारी कुटुंबियांना याबद्दल काही माहित नाही आहे. खिलारी कुटुंबियांना जेवढं माहित आहे ते आम्ही आमच्या पत्रकाद्वारेही बाहेर काढलं आणि आम्हाला जे झालेलं दुःख आहे ते आम्ही इथं व्यक्त केलं. तर मंगेशकर कुटुंब आणि हॉस्पिटल मॅनेजमेंट जे आहे किंवा तुमचे केळकर सर असतील तर यांच्यामध्ये कशा प्रकारे ती सिस्टीम चालते हे त्या हॉस्पिटललाच माहित आहे की ते. या सगळ्यामध्ये आता सुद्धा मंगेशकर कुटुंबियांपैकी काही प्रतिनिधी किंवा मग स्वतः खिलारे कुटुंबियांपैकी कोणी प्रतिनिधी म्हणून पुढच्या बॉडीवरती किंवा नियोजन मध्ये मला असं वाटतं की असावेत, कारण आतापर्यंत आम्हाला असं वाटलं नव्हतं किंवा आम्ही जेव्हा जागा दिली होती त्या काळी तेव्हा आमच्या डोक्यामध्ये हा काही विचारही आला नाही किंवा आम्ही कोणत्याही अटी तिथे घातल्या नव्हत्या की आमचं तिथे नाव द्या किंवा कुठल्या एखाद्या कक्षाला नाव द्या, पाटी असावी, बोर्ड असावा, फोटो असावेत. आतमध्ये गेल्यानंतर मंगेशकरांचे सगळीकडे फोटो आहेत, तिथे हॉस्पिटलला मोठं नाव आहे. तर असं आम्ही खिलारी कुटुंब जेव्हा जागा देत होतो तेव्हा आम्ही हा विचारही केला नाही. आमच्या मनामध्ये नाही आला की तिथे ट्रस्टवर कोणी असावं किंवा असं घडेल किंवा अशा प्रकारे हळूहळू करून हे हॉस्पिटल पैसे कमावण्याचं एक मशीन तयार होईल. मला कोणाला नाव ठेवायचं नाही, पण आम्हाला हे वाईट वाटतं की आम्हाला हे शब्द बोलावे लागतात, कारण आमचा हे संस्कार नाही आहेत असे शब्द कोणाविरुद्ध बोलायचे किंवा कुठलेही राजकीय किंवा हे असं करायचं, पण बोलावं लागतं आज. कारण आम्ही आतापर्यंत जे फोन मी कॉल हे केले त्यामध्ये जे ऐकलं आहे वेगवेगळ्या लोकांचा, वेगवेगळ्या पेशंटचा द्वेष आणि हे जो राग आहे त्यांनी व्यक्त केलेला की असं झालं, आम्हाला इतके पैसे आकारले गेले. एक पेशंट होता, बाहेरचा आहे तो, त्याची परिस्थिती नव्हती, 4 महिन्याची एक मुलगी, तो म्हणे माझी भाची ऍडमिट केली आम्ही इथे. खूप टेन्शनमध्ये होते कारण ती सिरियस होती. तर बिल म्हणे त्यांनी 12 लाख घेतलं आमचं परिस्थिती नसताना. तर काल ते बोलले की जेव्हा तुमची पोस्ट आली तेव्हा आम्हाला कळलं की धर्मादाय आहे हॉस्पिटल आणि तुम्ही दिलेली जागा आहे. असं का घडलं? जर का धर्मादाय होतं तर हॉस्पिटलनी स्वतःहून त्यांना का नाही सांगितलं की अरे तुम्ही बाहेर गावचे आहात की पैशांची काही व्यवस्था आहे का? ही माणुसकी तुम्ही थोडी तरी ठेवा. मी म्हणते असे लोकही तुम्ही ट्रेन करा, जसे तुम्ही प्रत्येक हॉस्पिटलला आपण आता सध्या बघतो की तिथे खाली ट्रेंड लोक असतात की ऍडमिट कसे व्हा, पैसे कसे भरा हे सांगण्यासाठी खरंच हे ट्रेंड लोक असतात. आणि दीनानाथला सुद्धा आहेत, कारण मी मागच्या वर्षी तिथे सोनोग्राफी करायला गेलेली आहे. तिथे सिव्हिअर पेन इन ॲब्डोमेन होतं. मला फक्त सोनोग्राफी रात्री 12:30 करायची होती. माझी मुलगी मी गेली होती. आम्ही दोघींनी हे सांगितलं नाही की आम्ही दोघी डॉक्टर आहोत, कारण आम्हाला कॉमन पीपलला इथे काय ट्रीटमेंट दिली जाते हे बघायचं होतं. आणि तिथे जवळजवळ 1.5 तास मी तिथे पेननी हे होतं ते, अरे कुठल्या तरी डॉक्टरांना बोलवा मला सोनोग्राफी करायची. पण तिथे जे ट्रेंड मुलं होती ती येत होती की तुम्ही इथे कसे ऍडमिट व्हा, तुम्ही इथे कसे ऍडमिट व्हा. आणि मी म्हटलं होतं मी ऍडमिशनसाठी आलेलीच नाहीये की मला फक्त सोनोग्राफी करायची, तुम्ही फक्त आम्हाला रिपोर्ट द्या, त्या रिपोर्ट नंतर आम्ही ठरवू. तुम्ही आधी कसं काय म्हणता की ऍडमिट करा, गरज असेल तर ऍडमिट होऊ, नसेल तर आम्ही नाही ऍडमिट होणार. पण ही जर ट्रेन केलेली लोक तुमच्याकडे असू शकतात, तर गरीब लोक जेव्हा येतात त्यांची एवढी बिलं जास्त असतात, तर ती लोक का नाही तुमच्याकडे ट्रेन केलेली आहेत की गरिबांना सांगा की अरे तुमचे एवढे पैसे झालेत का, ते कमी होऊ शकतात. ही सवलत आहे या हॉस्पिटलमध्ये. सवलती सांगण्यासाठी तुम्ही आतापर्यंत कोणत्याही माणसाने तिथे नेमलेलं आहे का? आमचं हॉस्पिटल धर्मादाय आहे, तिथं मोठ्याच्या मोठ्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल जेवढं मोठं नाव आहे तेवढं मोठं नाव धर्मादाय असं आहे का? प्रत्येक हॉस्पिटलला धर्मादाय हे नाव मोठं असावं. अजून पहिली गोष्ट की एक काउंटर असं असावं की तिथं मोठ्या अक्षरामध्ये लिहिलं जावं की जर गरीब असतील, जर तुम्हाला परवडत नसेल तर ह्या सवलती त्या सगळ्या मोठ्या अक्षरात असाव्यात. दुसरं म्हणजे जसं मगाशी मी म्हटलं, क्लिकवर समजायला पाहिजे कुठेही बसलेल्या माणसाला की पुण्यामध्ये एवढी हॉस्पिटल आहे ती धर्मादाय आहे. त्यांना जे जवळ पडेल तिथं ते जातील, जिथं सोयीस्कर वाटेल तिथे ते जातील. तिथल्या सगळ्या सोयी तुमच्या क्लिकवरच असायला पाहिजेत. म्हणजे हॉस्पिटल प्रशासन जे आहे ते सुद्धा कमी जास्त कुठे करणार नाही. या हॉस्पिटलला ह्या सोयी आहेत तर त्या हॉस्पिटलला दुसऱ्याच काहीतरी मिळत आहेत असं होणार नाही. सगळ्या हॉस्पिटलला सरसकट सगळे नियम पाहिजेत. आणि ही जी घटना घडली, जसं मगाशी चित्रसेननी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की ही घटना घडायलाच पाहिजे होती का, की सौ भिसेंची हे सगळं दुरुस्त होण्यासाठी आतापर्यंत मग का नाही दुरुस्त झालं? आतापर्यंत कायदे एवढे कडक का नाही झाले धर्मादाय हॉस्पिटलसाठी? मागे काही महिन्यांपूर्वी गोष्ट आली होती ही समोर, मीडिया समोर, की धर्मादाय हॉस्पिटल आणि त्यांची नावंही आली होती आणि तिथले काहीतरी सगळे नियम बदलण्याची. मग आतापर्यंत परत ते का झोपले? गोष्टी काय होतात की नवीन नवीन जेव्हा असतात, जिथं गरम असतात तोपर्यंत ते मीडिया वगैरे हे करतात, नंतर परत त्यावर पांघरून टाकलं जातं. आजही हे विषय जे आहेत
आम्ही हा विषय यासाठी नाही काढला की ही जमीन आमची मूळ मालक आम्ही आहोत आणि आम्हाला ह्या आम्ही जमिनी दिलेल्या आहे, आम्हाला परत करा वगैरे, अजिबात हे मुद्दे नव्हते. इथे झालेला मृत्यू ही आमच्यासाठी खूप खेदजनक आहे, दुःखदायक आहे आमच्या खिलारी कुटुंबासाठी, आणि ते व्यक्त करण्यासाठी मी माझी पोस्ट टाकली होती आणि ती खूप व्हायरल झाली. त्यानंतर खूप फोन आले आणि त्या फोनमधून प्रत्येक पेशंट आम्हाला हेच सांगत होता की आमच्या पेशंटला कशी ट्रीटमेंट दिली गेली, अनावश्यक तिथे आयसीयू मध्येच 5 दिवस आमचा पेशंट कसा होता हे पण आहे, माझ्याकडे सगळ्यांचे मेसेजेस पण आहेत. गरज नसताना 5 दिवस तिथं पेशंट ऍडमिट कसा होता. एका पेशंटनी मुंबईवरून फोन करून सांगितलं, तिने नाव नाही सांगितलं, 75 वर्षाच्या आजी आहेत, एकट्या असतात, त्यांच्या दोन्ही पायांना काहीतरी फ्रॅक्चर झाले, तिथे त्यांचे काही इन्स्ट्रुमेंट्स हरवले गेले, आईस पॅक्स वगैरे 2. तर ते 4 दिवस म्हणे मी सगळ्या येईल त्या सिस्टरला सांगत होते आणि माझे आईस पॅक गेले, आईस पॅक कोणीही तिथे शोधलेलं नाही. ही म्हणजे संवेदनशीलता याला म्हणतात की नाहीये तिथं संवेदनशीलता. जर का असती तर त्या आजींनी, आणि त्या आज रडत होत्या, म्हणे की कोणी मला विचारलंही नाही आणि हे कोणाकडे व्यक्त करायचं, मी इतके दिवस व्यक्त नाही करू शकले आणि आज मी तुमच्यासमोर हे व्यक्त करते म्हणे, आणि आज मी फ्री झाले त्या बर्डनमधून, एका दुःखामधून मी आज फ्री होते की तुम्हाला मी हे सांगू शकते तिथं म्हणे. आणि अतिशय वाईट बोलत होत्या, तिथल्या ट्रीटमेंटबद्दल बोलत होत्या की तिथे सिस्टर येत होत्या, तिथे कशा प्रकारे वागणूक दिली गेली होती. बऱ्याच तक्रारी आहेत, असं नाही की ही आहे, आपल्या समोर तक्रारी येत नाहीत. लोक घाबरून की नाही मोठं हॉस्पिटल जाऊ द्या, आता आपला पेशंट झालाय ना बरा, आता कशाला आपण तक्रार करा, म्हणून ते करत नाहीयेत. पण जेव्हा अशा घटना घडतात आणि जेव्हा मग आमच्यासारखे लोक जेव्हा अशी काही पोस्ट करतात तेव्हा ते हिंमत करून मग आमच्यापर्यंत पोहोचवतात की हे असं असं आहे. तर हे असं कधी घडू नये, कोणत्याही हॉस्पिटलला घडू नये, उपचाराशिवाय कोणाचाही मृत्यू होऊ नये. एक माणूस म्हणून जेव्हा तो ऍडमिट होतो तेव्हा तुम्ही त्यांना पैसे घ्या त्यांच्याकडून, पण आधी उपचाराला सुरुवात करा असं मला वाटतं. सर, या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर मुंबई किंवा दिल्ली सारख्या ठिकाणची लीलावती असेल किंवा कोकिलाबेन, कूपर हॉस्पिटल्स, या हॉस्पिटल्सची जशी नावं आहेत की इकडे सेलिब्रिटी ऍडमिट असतात नेहमी, असं सांगितलं जातं, सेलिब्रिटीला काही झालं तर तिकडे. तसं पुण्यासाठी कुठेतरी दीनानाथ मंगेशकर आहे की इकडे मोठेच लोक असतात किंवा सेलिब्रिटीज असतात. असा एक पायंडा हळूहळू पडत गेला, विचारसरणी तशी बनत गेली, कारण तितके महागडे उपचार सगळे होते आणि अशा पद्धतीच्या घटना घडत होत्या. इथून पुढच्या काळामध्ये अशा घटना घडू नये, किंवा ही जी एक मानसिकता तयार झाली की दीनानाथ म्हणजे मोठ्या माणसांचं, मोठ्या लोकांचं रुग्णालय आहे बाबा, अशी एक जी मानसिकता गरीब रुग्णांमध्ये एक तयार होते, ही कुठेतरी आता बंद व्हावी किंवा कमी व्हावी, यासाठी काय करायला हवं रुग्णालयाने असं तुम्हाला वाटतं? नाही, याच्याकरता रुग्णालयाने इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे. मी धनंजय केळकर सरांना मी भेटणार आहे 1-2-3 दिवसात. त्यानंतर मी चंद्रकांत दादा असतील किंवा आमचे मुरली अण्णा मोहोळ असतील किंवा इतर जे नेते असतील, अजितदादा असतील, इतरही नेत्यांना मी भेटणार आहे. याच्याकरता भेटणार आहे की बाबा हॉस्पिटल प्रशासन असेल, त्याचप्रमाणे राज्य सरकार असेल, यांनी कुठेतरी एक मॉनिटरिंग स्वतःचं असणं गरजेचं आहे. एक कुठेतरी एक सापही बसला पाहिजे आणि कुठेतरी खालच्या ज्युनियर्सला कळलं पाहिजे की बाबा वरती कोणतरी आपल्यावर डोक्यावरती बसणार आणि विचारणार आहे. हा अंकुश कुठेतरी राज्य सरकारचा असेल, धर्मादाय आयुक्तांचा असेल, आणि माझं मत आहे केळकर साहेब असेल किंवा इतर जे दवाखान्याचे सिनियर मेंबर्स आहेत त्यांनी एक वचक तो हॉस्पिटल निर्माण करावा. आता काय झालं माहितीये का, यांना कोणी विचारणार राहिलेलं नाहीये, आणि ही घटना घडल्यानंतर जर आपण विचारणार असू, जसं ताईने मागे सांगितलं की बाबा, मी मागच्या बाईटमध्ये सांगितलं की बाबा ही घटना घडायला हवी होती का, एका ताईचा जीव जायला पाहिजे होता का, की जेव्हा आपण खडबडून जागे झालो. आज हे आरोप प्रत्यारोप झाले, आज हे व्हायरल झालं, सगळं झालं, मीडिया हाईप झालं, सगळं झाल्यानंतर किंवा उद्रेक लोकांचा झाल्यानंतर जर मग जागृत झालं का, किंवा कुठले इतर हॉस्पिटल जागृत होणार आहेत का? घटना घडायला आवश्यकता कशाला आहे? म्हणजे एखाद्या रस्त्यावरती अपघात झाल्यानंतर त्या रस्त्यावरती काय निकृष्ट दर्जाचं वापरलं गेलं होते हे बघणं गरजेचं आहे का? त्याच्या आधी जर आपण त्याच्यामध्ये काही इनिशिएटिव्ह घेऊन सुधारणा केल्या, मग त्याच्याकरता आमचं राज्य सरकार असेल किंवा हॉस्पिटलचं काय प्रशासन असेल, यांनी जर इनिशिएटिव्ह घेतला ना, तर या फार छोट्या गोष्टी आहेत. फक्त इनिशिएटिव्ह घेणं आणि याच्या पुढच्या काळामध्ये सुधारणा करणं, म्हणजे याच्या पुढे कुठल्याही तनिषाताई सारख्या महिलेचा जीव जाणार नाही, आता इतर कुठल्याही रुग्णाचा जीव जाणार नाही. नक्कीच आपण बघतोय की खिलारे कुटुंबीय माझ्या बरोबर होते. भाऊसाहेब खिलारे यांचे वंशज आहेत आणि ज्यांनी ही जागा दिली त्यांच्याबरोबर सुद्धा एक चांगले वाईट अनुभव या रुग्णालयामध्ये त्यांना सुद्धा आलेत. आता मात्र जेव्हा तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला, या मृत्यू प्रकरणाच्या नंतर जी काही खरं तर धनंजय केळकर यांच्या भाषेमध्ये रुग्णालयाची जी बदनामी झाली आहे, ती बदनामी आता जर भरून काढायची असेल तर अर्थात तनिषा भिसे तर पुन्हा येऊ शकत नाहीत. त्यांच्या 2 जुळ्या मुली आहेत, त्यांच्यापासून त्यांची आई हिरावलेली आहे, त्या पुन्हा परत येऊ शकत नाहीत. मात्र याच दीनानाथ रुग्णालयामध्ये भविष्यात अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत किंवा पुण्यातल्या इतर कुठल्याही धर्मादाय रुग्णालयांमध्ये अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत, यासाठी आता सगळ्यांनीच एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. प्रामुख्याने रुग्णालय प्रशासनाने या सगळ्यामध्ये पुढे येऊन काम करणं गरजेचं आहे. त्यानंतरच अशा पद्धतीचा ही जी काही बदनामी आता होतीये, ही बदनामी कुठेतरी भविष्यात थांबेल आणि पुन्हा
तनिषा भिसे प्रकरणाची पुनरावृत्ती होणार नाही अशीच इच्छा व्यक्त करताना खिलारे कुटुंबीय सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती ही सगळी जी काही सध्याची परिस्थिती आहे ही कधी सुधारणार आणि गोरगरीब रुग्णांना सगळ्याच रुग्णालयांमध्ये चांगल्या पद्धतीच्या आरोग्याच्या सुविधा कधी मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.